सत्य न्याय नीती हाची मानवाचा धर्म आणि बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिजले नाही बहुमता, मानिजले नाही बहुमता. हा बंद पाडला आता, याच्या मागं लावली का आता ईडी पान थोडा. खोला दादा आवाज, दोन्ही चालूच ठेवा, सगळे माईक चालू ठेवा दादा. याच्यात दोष तुमचा नाही, तुम्हाला वेळ नाही भेटला दादा सेटिंग साठी, त्याच्यामुळं. बरं, काही हरकत नाही, जोरदार आहे, साऊंड चांगला आहे, परंतु हा विचार पोहोचणे महत्वाचा आहे. काल साहेब माझा कार्यक्रम पवईत झाला आणि पवईत कार्यक्रम झाल्यावर दोन माणसं मला भेटले. ते म्हणे महाराज आम्ही तुमच्या विदर्भाकडलेच आहोत, तुमचे कार्यक्रम आम्ही रोज युट्यूबला पाहतो, आज एक प्रश्न विचारायचा आहे म्हणे तुम्हाला. म्हटलं बा विचार. त्या माणसाने एवढा भयानक प्रश्न विचारला काल कार्यक्रम संपल्यावर, इतका खोचक प्रश्न होता तो. म्हणे तुम्ही एवढा गळा फाडू फाडू प्रबोधन करता म्हणे, तुम्हाला वाटते का म्हणे तुमच्या कार्यक्रमानं लोक सुधरत? डायरेक्ट तोंडावर म्हणे म्हणतो, तुम्ही म्हणे एवढं गळा फाडू फाडू प्रबोधन करता, गावागावात जाता, लोकांना जागृत करता, प्रबोधन करता, तुम्हाला वाटते का म्हणे तुमच्या कार्यक्रमानं लोक सुधरत? मी त्याला उत्तर दिलं, मेश्राम साहेब म्हणलं लोकाले सुधरवासाठी मी काही कार्यक्रम करत नाही. बरोबर, आज इथेही आलो तर काही लोकांना सुधरवाले आलो नाही. मी कार्यक्रम काऊन करतो तर मी बिघडलो नाही पाहिजे म्हणून मी कार्यक्रम करतो. आता लोकांना सुधरवण्यापेक्षा माणसानं स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हेच बुद्धाचा विचार आहे. अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःतील वाईट गोष्टी काढून टाका आणि चांगल्या मार्गावर या. आदरणीय भंतेजींनी त्यांच्या मार्गदर्शनातून हाच विचार दिला, कारण या चांगल्या विचाराशी माणसाला जुळावं लागते. त्यांनी अष्टांगिक मार्ग मांडला, कारण हे मैत्री माणसाच्या जीवनात महत्वाची आहे. चांगल्या सहवासात माणूस आला पाहिजे, चांगल्या विचाराची मैत्री झाली पाहिजे, चांगल्या संगतीत माणूस राहिला पाहिजे, तर माणसाचं कल्याण होईल. कारण संगतच माणसाला सुधरवते माणूस आणि संगतच माणसाले बिघडवते. साधं उदाहरण आहे, शेंगदाणे चिरंजी सोबत जर खाल्ले तर त्याचा प्रसाद होते. शेंगदाणे चिरंजी सोबत जर खाल्ले तर त्याचा प्रसाद होते आणि ते शेंगदाणे जर दारू सोबत जर खाल्ले तर त्याचा चकना होते. शेंगदाणे तेच आहे, शेंगदाणे तेच आहे, संगत बदलली. अशी आपली मैत्री तथागताच्या विचारासोबत करण्याकरता हा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे. कारण वाट चुकणार नाही जीवन भर कधी, वाट चुकणार नाही जीवन भर कधी, वाट चुकणार नाही जीवन भर कधी, वाट चुकणार नाही जीवन भर कधी. एक तू मित्र कळ, एक तू मित्र कळ, आरशा सारखा मित्र मनगामध्ये जीवनामध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक